वातावरण आहे. आम्ही पहिल्यापासून डोर टू डोर जे आम्ही भेटी दिल्या लोकांच्या मनात आम्ही काय काय आम्ही करणार आहे सगळं समजावून सांगितलं. त्यानंतर लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता ते मतांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि 100% आमचा विजय होणार, दोघांचा एक खात्री आम्हाला. काय सांगाल अमरदादा, सगळ्या मतदारसंघातील गावांची तुमची व्हिजिट झालेली आहे, आता भडगावमध्ये आलाय, सकाळपासून कसं वातावरण आहे, गेल्या 8-10 दिवसांमध्ये प्रचार केलाय, तसा कसा प्रतिसाद देतील लोक तुम्हाला? कोण भडगाव मागाव मतदारसंघामध्ये 16 गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये सकाळपासून जाण्याचं काम केलेलं आहे. आज इथं भडगावमध्ये जसा मोहल्ला दिसतोय असा प्रत्येक गावामध्ये त्याच पद्धतीचा आणि तेवढ्याच ताकदीचा मोहल्ला प्रत्येक गावामध्ये आम्हाला बघायला मिळतोय. सांगण्याचं तात्पर्यच आहे की ही निवडणूक विचाराची निवडणूक म्हणून भडगाव मागाव जिल्हा परिषद मतदारसंघाची 100% तालुक्यात विचाराधीन म्हणायला काय हरकत नाही. त्याची कारणं दोन, की ह्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता आणि सामान्य जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली असल्यामुळं आज काय इतर कुठल्या गोष्टीवर चर्चा करणं किंवा काय करणं हे मला काय फार उचित वाटतंय असं म्हणायची गरज नाही. कारण का निकाल काय लागणार काय नाही ही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जर बघितला, ज्यावेळी आम्ही गावात प्रचारला जात होतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज जर संख्या बघितली की मनापासून लोक मतदानला येऊन मतदान जर झालेलं बघितलं तर 9 तारखेचा गुलाल दुसऱ्या कोणी काय म्हणायची गरज नाही आहे. आणि ती कुठल्याच आता ज्योतिषाला म्हणणार नाही, कारण का एकच तास उरला आहे. कोण कुठलं पंचांग बिंचांग काय उरपाटं तिरपाटं करतो म्हटला तर जनतेच्या पुढं कुणाचं पंचांग बी चालणार नाही आणि काहीच चालणार नाही. हा विजय जनतेचा विजय होईल ही माझी याच्यातनं अपेक्षा असेल. तर गुलाल आपलाच आहे असं अमरदादांचं म्हणणं आहे. कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार नाही किंवा जंतरमंतर करायची गरज लागणार नाही. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आणि त्यानंतर चव्हाण साहेबांचं बळ ह्या राष्ट्रवादीला मिळालं आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि पक्षामध्ये उत्साह निर्माण झाला आणि चव्हाण साहेबांच्यामुळे विजयापर्यंत जाण्यासाठी म्हणा किंवा आतापर्यंतच्या लढाईमध्ये चव्हाण साहेबांचं खूप मोठं योगदान मिळालं. काय सांगाल साहेब, तुमच्यामुळे उत्साह आला लोकांच्या मध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये, दोन्ही गट एक झाले, भावकी मिटली, वाद मिटला आणि आज 1 तास उरलाय. 9च्या गुलालाविषयी काय वाटते? वाद मिटलाय आणि सगळी ही जनता जी भडगावातली बघाले, ह्या भडगावच्या जनतेवरच आपला विजय झालेला आहे असं जाहीर करायला हरकत नाही. भडगाव हे गाव तालुक्यामध्ये 2 नंबरचं मतदाराचं गाव आहे आणि ह्याच गावानं जवळजवळ 2 ते 3 हजार लीड देईल अशी माझी अपेक्षा आहे आणि नक्की भडगावकर देतील अशी माझी अपेक्षा आहे. हा विजय नक्की निश्चित झालेला आहे. आज फटाकड्या वाजवायला सुद्धा काही अडचण राहिलेली नाही असं मला वाटतंय. आमचा विषय मिटलेला आहे. सर्व गावात सर्व गटातनी जरी फिरून आला तरी सुद्धा आमच्या 17 गावातनी हीच अवस्था जी आम्हाला सांगितली ती वस्तुस्थिती आहे. लोकांनीच ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्याला मदत करत आहेत. लोक आता पैशाचं राजकारण गेलेलं आहे. तिकडनं खाईनं आलं तर वरती देणार, खाईनं झालं नाही तर वरती देणार कुठनं. त्यामुळे बंद झालंय सगळं, ते दुकान बंद झालंय. त्यामुळे इलेक्शन आम्ही जिंकलेली आहे असं जाहीर करायला काय अडचण नाही. पुतण्या काय आता आमचं घरातलं आहे, पुढे जाईल तिला धरकायचं ना. आता काय तर ठेवायचं आहे आणि ते काय झापून राहण्यासारखं पक्षी नाही देऊ, सारखं काम करण्यातला पक्षी आहे देऊ. त्यामुळे काय अडचण नाही, सगळे काम करत राहणार आणि असंच घोडदौड चालू राहणार.